नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीर तसंच पाकिस्तानात हवाई हल्ले करत अतिरेक्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केलेत। भारतीय हवाई दलानं आज मध्यरात्रीच्या सुमाराला ही कारवाई करत पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय। भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं। केवळ 25 मिनिटांमध्ये हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आलं। या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त केलंय। भारताच्या या हल्ल्यानं पाकिस्तानच नाही तर जगात खळबळ उडाली आहे। पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी क्रूरतेचा कळस गाठला। कुणाला पत्नीसमोर तर कुणाला मुलांसमोर गोळ्या घातल्या। या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती। या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणीही जोर धरू लागली। पर्यटकांच्या नृशंस हत्येचा बदला म्हणून भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून त्या ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या 9 तळांवर आज मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं। भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं। भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालयही उद्ध्वस्त करून टाकलं। या हवाई हल्ल्यात अनेक अतिरेक्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येते। भारताच्या हल्ल्यानंतर केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी कोल्हापुरातील माजी सैनिकांच्या भावना जाणून घेतल्या। आम्हा सर्वांना भारताच्या तिन्ही दलांबद्दल अभिमान आहे। युद्धासाठी आम्हाला बोलवा, आम्ही तयार। पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे, अशा तीव्र भावना कोल्हापुरातील माजी सैनिकांनी व्यक्त केल्या आहेत। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने आता पाकिस्तानावर हल्ला केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर हे आता यशस्वी देखील झालेले आहे। पाकिस्तानामध्ये 9 ठिकाणी भारताने हल्ले केलेले आहेत आणि माझ्यासोबत काही माजी सैनिक आहेत जे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। एकंदरीतच सध्या देशभरात मॉकड्रिलच्या देखील सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत। नेमकं मॉकड्रिल म्हणजे काय किंवा ज्यावेळी एखादं युद्ध होतं त्यावेळी काय खबरदारी काळजी जनतेनं नागरिकांनी घेतली पाहिजेत या संदर्भातच आपण माजी सैनिकांच्या सोबत बोलणार आहोत की नेमकं युद्धजन्य परिस्थिती का उद्भवते, याच्यामध्ये काय काळजी घेतली जाते या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। साहेब, काय सांगाल आपण? जय हिंद, जय भारत। सर्वप्रथम आज जो आपल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि आपल्या फिरायला गेलेले पर्यटक 28 पर्यटकांना त्यांनी जात विचारून मारली आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुषांना मारलं, म्हणजे आपल्या भारतीय स्त्रियांचं त्यांनी सिंदूर पुसलं। आणि आज पहाटे जे रात्री 1 वाजता अटॅक झालेला आहे त्या ऑपरेशनचं नावच भारतीय सेनेनं सिंदूर असं ठेवलेलं होतं। सिंदूर ऑपरेशन म्हणून ठेवलेलं होतं आणि त्या सिंदूरचं ऑपरेशनचं बदला म्हणजे आपल्या ज्या पर्यटकांना मारलेलं होतं आणि त्या पर्यटकांचा सिंदूर पुसलेला होता त्या ह्याच्याखाली झालेला तो अटॅक आहे। आज 28 लोकं मारली, पण आज त्याचा बदला घेण्यासाठी ज्या 4 आतंकवाद्यांनी हल्ला केलेला होता, आपल्या पर्यटकांना मारलेलं होतं, त्या जिथं त्यांनी ट्रेनिंग केलं होतं अशा कोटली वगैरे ह्या भागात POKमध्ये जाऊन 9 तळ उद्ध्वस्त भारतीय सेनेने केलेले आहेत। त्यामध्ये आपलं एअरफोर्स असेल, भारतीय सेना असेल, भारतीय नेव्ही असेल, अशा सर्व संयुक्त अभियान राबवून 9 तळ त्यांचे उद्ध्वस्त करून आज भारतीय सेनेनं आज अटॅक सक्सेस केलेला आहे आणि पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे की आतंकवाद हा संपवण्यासाठी काय केलं पाहिजे। आतंकवाद संपवण्यासाठी शक्य म्हणजे भारताने पाकिस्तानावर हल्ला केलेलाच। यापूर्वी कारगिलचं देखील युद्ध झालेलं आहे, त्या युद्धात देखील आपण सहभागी होता। हां, कारगिल युद्धाच्या वेळेला मी भारतीय बॉर्डरवरतीच कारगिलच्या शेजारी नौशेरा आणि राजौरी सेक्टरमध्ये आम्ही ऑन ड्युटी होतो आणि कारगिल युद्ध भडकलं त्यावेळेला आम्ही जिथं होतो रात्रंदिवस पाकिस्तानच्या बंबारी मोठे मोठे तोफगोळे आमच्या अंगावरती म्हणजे आमच्या बंकरवरती बरसत होते। आम्हीसुद्धा मोठमोठे तोफगोळे आमच्या आर्टिलरी रेजिमेंट असेल, आम्ही इन्फंट्री सोल्जर असेल, आम्ही तासनतास आम्ही फायरिंग आमचं चालू होतं आणि त्यावेळेला आपल्या कारगिलवरती आपले जे जवान लढत होते त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही त्यावेळेला हे करत होतो। आणि लढाईच्या नंतर कारगिल युद्ध संपल्यानंतर मी 6 महिने
कारगिलच्या टायगर हिलवरती राहिलो, जिथं युद्ध पूर्ण घडलेलं होतं, तिथं अनेक हजारो सैनिक आपले गेलेले होते, शहीद झालेले होते. अशा सैनिकांनी तिथं आम्ही शहादत केलेले बघितले. तरीसुद्धा आमच्याकडे उंच उंच टेकड्यावरून पाकिस्तान सैन्याचा नेहमी मारा चालूच होता. कारण कारगिल भागामध्ये जे उंच टेकड्या आहेत त्यांच्या, आणि त्याच्यावरून आपला जाणारा लेह लडाख ग्लेशियर रस्ता आहे तो पूर्ण ते कव्हर करत होते. आणि ते त्यांचा बंबारीचा मारा आम्हीसुद्धा त्यांना प्रत्युत्तर देऊन, कारगिल प्रदेश आहे तो पूर्ण -50 डिग्री सेल्सिअसमध्ये तिथं तापमान जातं. तिथे आपलं सैन्य आजसुद्धा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून, त्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेलासुद्धा वाईट परिस्थिती होती. आता थोडंसं सुविधा झालेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा जो लढाईचा माहोल आहे, मॉक ड्रिल महत्त्वाचं म्हणजे सैन्यानं आता देशामध्ये राबवलेलं आहे की सैन्यानं लढाई लागल्यानंतर काय करायचं. म्हणजे एकूणच मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना केंद्रानं केलेल्या आहेत. तर हे मॉक ड्रिल का घेतलं जातं आणि कशा पद्धतीने घेतलं जातं? मॉक ड्रिल ह्यासाठी घेतलं जातं, ज्यावेळेला लढाई लागते, लढाईच्या मैदानामध्ये दुश्मनाचे हवाई हल्ले किंवा दुश्मनाच्या मोठ्या मोठ्या तोफा मिसाईल आपल्याला ज्यावेळेला जर फायर होईल, आणि ज्यावेळेला आपल्या देशातील जे आपले नागरिक आहेत, नागरिकांना आपल्याला जीव वाचवण्यासाठी मॉक ड्रिल घेतलं जातं. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जिथं जिथं नागरी वस्ती आहेत, मोठ्या मोठ्या इमारती आहेत, सर्व त्या इमारतीतील लोकांनी आपल्या सखोल खाली अंडरग्राऊंड असणाऱ्या आपल्या तळघरामध्ये जाऊन लपायचं आहे. दुसरी गोष्ट, जर रस्त्यावरती जर जनता चालत असेल तर जवळ कुठं खड्डे असतील, नाले असतील किंवा जमिनीच्या सखोल कुठं भाग असेल तिथे जाऊन लपायचं आहे. जेणेकरून दुश्मनाचे बॉम्ब किंवा दुश्मनाचे मिसाईल जर फायर झाले आणि त्याचे जर ब्लास्ट झाले तर ते ब्लास्ट असा जातो, त्यामुळे तो जमिनीमध्ये लपलेले जे आपले नागरिक असतात 100% त्यांचा जीव वाचतो. चुकून एखादा जर डबऱ्यामध्ये कुठं जर येऊन बॉम्ब फुटला तरच धोका होतो. तर ते मॉक ड्रिल ह्यासाठी घेतलं जातं की नागरिकांच्या सुरक्षेसाठी. एकूणच मॉक ड्रिल संदर्भात माजी सैनिक विजय पाटील यांनी सांगितलेलं आहे. याच्यानंतर एक ब्लॅकआउट म्हणून या देखील सूचना केंद्राकडून आलेल्या आहेत की युद्धजन्य काळात मॉक ड्रिल करत असताना घरातील लाईट, मोबाईल, लॅपटॉप, TV हे सर्व बंद करा, असं एक ब्लॅकआउटची देखील सूचना केलेल्या आहेत. नेमकं ब्लॅकआउट म्हणजे काय आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य होतं आहे काय सांगा? बिलकुल तांत्रिकदृष्ट्या तर एकदम शक्य आहे, कारण आता आजकाल टेक्नॉलॉजीचे मॅक्झिमम वापर केला जातो युद्धात. जर आपण रात्रीच्या वेळी सगळे मॅक्झिमम लाईट आपण बंद केल्यानंतर आपल्या नागरिकांची कुठंतरी सुरक्षितता त्याच्यात लपलेली आहे. मालमत्ता आणि नागरिकांची कुठंतरी त्यांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठीच हे देशाने आदेश दिलेला आहे. सर्वांना आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे, कोल्हापूर आपण म्हणजे त्याच्यापासून खूप लांब आहोत, पण शक्यता नाकारता येत नाही. तरी पण देशाचे आदेश आपल्या सर्वांसाठी आहेत. तंतोतंत पाळून एक दुसऱ्याच्या आणि समाजाच्या किंवा नागरिकांच्या जीवाचं रक्षण करावं एवढीच आपणाला विनंती करतो. जय हिंद. माझ्यासोबत माजी सैनिक आहेत ज्यांनी एअरफोर्समध्ये 1961च्या ज्या लढ्यामध्ये देखील सहभाग घेतला होता. देसाई साहेब आहेत माझ्यासोबत. एकूणच आर्मी, एअरफोर्स, नेव्ही सर्वजण मिळून हे सर्व पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे. एअर स्ट्राईकच याच्यामध्ये का महत्त्वाचा ठरू शकतो अशा हल्ल्यात? कारण आजचं युद्ध हे सगळं एअर स्ट्राईकवरच आहे. ग्राउंड टू ग्राउंड चालणारं नाही, कारण पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी ते युद्ध केलेलं आहे. 100 किलोमीटर पुढं गेलेलं आहे तो पायलट, आणि तिथं जाऊन त्यांनी 9 ठिकाणी बॉम्बिंग केलेलं आहे. 1:05 गेला आणि 1:30 तो परत आला. 25 मिनिटामध्ये त्यांनी 9 ठिकाणची बॉम्बिंग करून, आणि असे बॉम्बिंग त्यांनी केलेले की ज्या ठिकाणी हे अतिरेकी लपलेले आहेत, त्यांची ट्रेनिंग सेंटर आहेत, त्यांचं युद्ध जे सगळं ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी बॉम्बिंग केलेलं. आज आपण TV मध्ये ते बघतो आहे. आणि हे नियोजनबद्ध काम केलं, त्याबद्दल मी ह्या आर्म फोर्सेसचं तर कौतुक करेलच, पण मी मोदीजींचं पहिलं कौतुक करणार आहे. कारण मॉक ड्रिल ज्यावेळा तुम्ही जाहीर केली त्याच वेळा लोकांच्या लक्षात आलं होतं हे कुठंतरी युद्धाला सुरुवात करतायत. अगदी सुंदर योग साधला, फार छान काम केलं. त्या पायलटचं कौतुक, त्या आर्म फोर्सेस, नेव्ही, आर्मीचं कौतुक, आणि ज्यांनी हे केलं सगळं नियोजन त्यांचंही कौतुक. फार सुंदर तऱ्हेने त्यांनी केलं आहे. आज आपण दिवसभर ते बघतो आहे. आम्हाला मनस्वी आनंद वाटला. मोदीजी आणि तुमचे सरकारी, मी राजकारणावर काही बोलणार नाही कारण मी सैनिक आहे, पण मी तुमचं कौतुक करतो कारण तुम्ही नियोजनबद्दल ते पूर्ण केलं. मागच्या वेळचं वेगळं होतं आणि आत्ताचं तर फार वेगळं आहे. कारण मागच्या वेळचं वेगळं म्हणजे एक चायनाच्या युद्धामध्ये आपण सहभाग घेतला होता. मागच्या वेळचं वेगळं होतं. त्यावेळेला एवढी डेव्हलपमेंट झालेल्या नव्हत्या, कॉम्प्युटर नव्हते, लॅपटॉप नव्हते. आम्ही ज्यावेळेला ह्या विमानांना माहिती देत होतो त्यावेळेला आम्ही मोबाईलवर ह्याच्यावर देत होतो,
RT सेटवर माहिती देत होतो. आता ती काही गरजच पडत नाही. टाईप करेल जसं तुम्ही टाईप कराल तसं तिथं ह्याच्यावर त्याच्या कॉम्प्युटरवर ह्याच्यावर उतरलं जाते सगळं. चायनाच्या युद्धामध्ये आपण सहभागी झाला होता, त्यावेळी टेक्निक फारशी प्रगत नव्हती, आता झाली. हो, अगदी 100% प्रगती झालेली आहे. कारण मी हे भोगलं आहे, मी बघितलं आहे. कारण मी 12 दिवस रडारवरच बसलो होतो. कारण माझा सिग्नल ट्रेड होता, रेडिओ टेलिफोन ऑपरेटर, RT कॉन्टॅक्ट विथ द पायलट, हे माझं त्यावेळचं ट्रेनिंग युद्धाचं काम होतं. त्यावेळेला मी हे बघितल्यानंतर मनस्वी मला आनंद वाटला. मी एक समाधानी मनुष्य आहे. कारण मी 62, 65, 71 बेटाने आज तुम्ही सिंदूर जे केलं, म्हणजे सिंदूर हे नाव जे दिलं, मुझी त्रिवार अभिनंदन आपलं. त्या माय मावल्या ज्या आज बोलले आहेत RT सेटवर ह्याच्यावर, मनस्वी आनंद वाटला. ज्या दुःखी असतानासुद्धा त्यांनी तुमचं कौतुक केलेलं आहे. तुम्हाला परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं आणि हा देश तुम्ही सुंदरपणे चालवावा आणि सैनिकांच्या वेदना जाणून घ्या. काही पाठ्यमागचं राहिलं आहे तेही संपव. कारण माझं वय आता 82 आहे. अशा युद्धातून देशावर काय परिणाम होत असतात? कारण आपण चीनचं देखील युद्ध केलेलं आहे, त्यावेळेचे परिणामाने आता काय होऊ शकतं? त्यावेळेचे परिणाम होते, लोकांना तेवढ्या सवलती मिळाल्या नाही. त्यांनी केल्या सगळ्या सुखसोयी, मेडिकली सगळं केलं गेलं, पण तेवढं झालं नाही. आता झालं म्हटलं की 5 मिनटाच्या ते विमानानं उचलतं तरी नेलं जातं त्या ठिकाणी. पूर्वी त्यावेळेला एवढं नव्हतंच. आम्ही ते अनुभवलेलं आहे आणि हे फार सुंदर झालेलं आहे. आज त्यांनी जे सिंदूर केलं आहे ते फार सुंदर केलेलं आहे. त्यांनी केलेला जो निर्णय आहे, धाडसी निर्णय आहे, कौतुकास्पद निर्णय आहे. हा देश त्रिवार तुमचं कौतुक करतो आहे आणि आम्ही सैनिकसुद्धा कौतुक करतो का तुम्ही नियोजनबद्ध केलं ते. याचं देशाच्या एकूणच अर्थव्यवस्था म्हणा किंवा दैनंदिन आपलं आयुष्य असते, त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतात? याच्यावर परिणाम होणार ना. लोकांचं मनोधैर्य वाढलं ना. आज ज्या लोकांनी सिंदूर बघितला दिवसभर, त्यांची खात्री झाली ना की हा देश आम्हाला सुरक्षितता देणार. हे सैनिक, हे पायलट, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आमच्यासाठी सदोदित राबतात ते दाखवून दिलं ना. लोकांचं मनोधैर्य वाढलं याच्यामध्ये. सर्वसामान्य माणसांना काय पाहिजे असते? कोणीतरी आधार देणारा पाहिजे असतो आणि तुम्ही आधार करते आर्म फोर्सेसनी हे राज्यकर्ते ठरले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. एकूणच भारताबद्दल, देशाबद्दल आपणाला अभिमान आहे. सैनिकांच्या मनोधैर्याबद्दल काय सांगाल? आपले सैनिक सध्या लढत आहेत तिकडे. आता सध्या जे सैनिक लढत आहेत त्यांना मनोबल त्यांचं वाढवण्यासाठी आज भारतामध्ये जे रिटायर झालेले माजी सैनिक आहेत, सर्वच माजी सैनिक, आज आम्ही काही दिवसामध्ये सर्व कलेक्टर, पुऱ्या देशामधील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देत आहोत. आम्ही लढाईसाठी तयार आहोत. कालच एक 75 वर्षीय माजी सैनिकांनी दिल्लीमध्ये पत्र दिलेलं आहे की आम्हाला आदेश द्या, आम्हाला बोलवा, आम्ही लढायला तयार आहोत. आजसुद्धा आमचे बरोबर असणारे एअरफोर्सचे 80 वर्ष क्रॉस झालेलं आहे, तरीसुद्धा आज ते म्हणतात की आम्हाला लढायला जायचं आहे. आम्हाला आजसुद्धा जर बंदूक हातात दिली, आज जर आमचं जे ट्रेनिंग आजसुद्धा आमच्या स्मरणात आहे. आज जर आमच्या सर्व सैनिकांना बोलवलं, सर्व माजी सैनिक आम्ही तत्पर बॉर्डरवरती जाऊन युद्धासाठी तयार आहे. आणि युद्धासाठी तयार असून नुसतं नसून आम्ही भारतासाठी पाकिस्तानमध्ये घुसून जवळजवळ 200 ते 300 किलोमीटरसुद्धा आज माजी सैनिक आम्ही हल्ला करून आम्ही ताब्यात घेऊ शकतो, एवढी आमच्यात ताकद आहे आणि आज आमच्याकडे तो जोश आहे. तरी आज आम्हाला सुद्धा भारत सरकारनं जर आपल्या संरक्षण मंत्रालयानं जर बोलवलं तर आम्ही सर्व सैनिक लढासाठी पुन्हा जायला तयार आहे. धन्यवाद. तर हे होते माजी सैनिक. एकूणच भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे आणि सर्व जनतेला त्याचा अभिमान आहे. माजी सैनिकांना देखील त्याचा अभिमान आहे. आज देखील जर युद्ध करण्यासाठी माजी सैनिकांना बोलवणं आलं तर देखील हे सर्व, जरी 80 वर्षाचे जरी माजी सैनिक काही आहेत, काही 60 वर्षाचे आहेत, ते आता देखील त्या ठिकाणी लढाई करण्यासाठी जाण्यासाठी तयार आहेत. आणि एकूणच जनतेचं मनोधैर्य या लढ्यामुळे वाढलेलंच आहे. याशिवाय माजी सैनिकांना देखील असा अभिमान आहे. संपूर्ण देशवासियांना जे भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे त्याचा अभिमान आहे. याशिवाय मॉकड्रिलच्या ज्या सूचना असल्या तरी कोल्हापूरमध्ये त्या सध्या सूचना नाहीत. मात्र मॉकड्रिल कशा पद्धतीनं असतं, ब्लॅकआउट काय असतं, ही माहिती देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर. भारतानं आज पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणारं ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशननंतर कोल्हापूरकरांनी प्रतिक्रिया देताना भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या या सामर्थ्यशाली कामगिरीचं तोंड भरून कौतुक केलंय. आमचे प्रतिनिधी चेतन मिठारी यांनी कोल्हापूरवासियांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आज पहाटेची वेळ, सगळेजण साखर झोपेत असताना भारतीयांसाठी एक गोड बातमी आली की भारतानं पाकिस्तानवर आणि पाकव्याप्त काश्मीरातल्या दहशतवादी अड्ड्यांवरती एअर स्ट्राईक केला. खरं तर प्रत्येक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान आहे. पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांवरती हा हल्ला केला. खरं तर कोल्हापूरकर किंवा भारतीय म्हणून
आपल्याला काय वाटतंय याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात चला. हे जे हल्ला जे आज जे केला आहे ते 24 तासाच्या आत करायला पाहिजे होतं. म्हणजे भारताची ताकद काय आहे ही त्यांना दाखवून द्यायला पाहिजे होतं. काय ह्याच्याबद्दल आज जे केलं आहे तरी पण त्यांचं स्वागतच आपल्या भारताच्या पंतप्रधानांचं. पण हे 24 तासाच्या आत करून दाखवायला पाहिलं होतं. आणि जे आज जे छोटा केला आहे ते एकदम मोठ्यानं करायला पाहिलं होतं असं आमचं सगळ्यांचे. आणि आम्ही धंदोबाने सोडून तुमच्याबरोबर लढायला तयार आहे. कधी पण तुम्ही हाक मारा अशी हे आमची इच्छा आहे. ऐन रात्री तिथं पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी झालेली आहे. खरंच आम्हाला अभिमान आहे आमच्या इंडियन आर्मीचा. आणि त्या पाकिस्तानला मला एवढंच सांगायचं आहे की तुमची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी आमची इथं पोरं भरतीला ट्राय करत आहेत. त्यांना एवढंच सांगायचं आहे. आणि जेवढी तुमची आमच्या इथे कैदी आहेत त्यांना जर नुसतं एवढं म्हटलं की तुमची शिक्षा माफ तर तुमचा दुसऱ्या दिवशी पाकिस्तान साफ असेल. थोडा हा स्ट्राईक जरा थोडा कमी पडला आहे. पेटवून द्यायला पाहिजे पाकिस्तान, हे माझं मत आहे. नुसता असं थोडं काय करायचं नाही, पाक पेटवून द्यायला पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे. आणि काय जर लागली आमची मदत तर आम्ही त्याला तयार आहे. जिस प्रकार मोदी जी ने एयर स्ट्राइक किया हमारी इस हमलावर में, जिसमें उसका हमलावर का नाम दिया सिंदूर स्ट्राइक. मोदी जी आपको बहुत बहुत धन्यवाद. पूरा देश आपके साथ है और ज़रूर पड़ी पूरे नवयुवक आपके साथ चलेंगे. और आपने बहुत ही आपने जो भी आपने स्ट्राइक किया बहुत ही लाजवाब और बहुत ही आपने जो ढंग आपका था बहुत ही अच्छा था. और मोदी जी मैं आपको आशा दिलाता हूँ कि पूरा देश 140 करोड़ की आबादी में जितने भी नौजवान हैं आपके साथ हैं. जय हिंद जय भारत. जे काही केले ते बरोबरच केले भारतानं. कारण त्यासाठी म्हणजे त्यांना काय असेल ते उत्तर द्यायलाच पाहिजे भारतानं सुद्धा. आणि लोकांना न्याय मिळवून दिला. काय नरेंद्र मोदींनी जे सर्जिकल स्ट्राईक जे केला ते लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. पाकिस्तान पेटवून टाकायला पाहिजे. भारतानं जे कामगिरी केल्या ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या आणि सर्व सैनिकांचं हार्दिक अभिनंदन. आणि यापुढे जरी काय त्रास झाला तरी ह्याच्यापेक्षा डबल फायरिंग झालंच पाहिजे. आणि इंडियन आर्मीचा विजय असो. जय हिंद जय महाराष्ट्र. आत्ता जो पाकिस्तानकडून पहलगाम येथे भारताविरोधात हल्ला झालेला त्याच्या विरोधात भारताने जे कठोर पाऊल उचलले त्याचे आम्ही अभिनंदन करतो. आता जो भारतानं हल्ला केलेला आहे ते एकदम चांगला आणि व्यवस्थित केलेलं आहे. हे आधीच व्हायला पाहिजे होतं, पण त्यांची काही धोरणं असेल त्या धोरणानुसार त्यांनी हमला केला. हे एक नंबर झालेला आहे. पाकिस्तान जर भारतावर जर अशी वागणूक करत असेल तर त्यांच्यावर जे हल्ला करणं हे योग्यच आहे. आणि अशा जर प्रति हल्ले करत राहत असतील तर त्यांना ह्या अशा पद्धतीचंच आपण उत्तर दिलेलं चांगलं. आज जो भारतानं हल्ला केलेला आहे खरं तर पहलगाममध्ये निष्पाप अशा प्रवाशांचा 28 प्रवाशांचा त्यांनी बळी घेतला होता दहशतवाद्यांनी. आणि दहशतवाद्यांना धडा शिकवणं हे भारताचं कर्तव्यच होतं. खूप लेट झाला. आज खरं तर 12, 13, 14 दिवस झाले, परंतु हा हल्ला ताबडतोबीनं 2-3 दिवसामध्ये केला असता तर कोल्हापूरकर म्हणून मला बरं वाटलं असतं. परंतु भारतानं जो हल्ला केला, भारतीय सैनिकांनी जो हल्ला केलेला आहे हा दहशतवाद्यांच्या स्थळावरच हल्ले केलेले आहेत. तिथं निष्पाप तिथले पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्याचा कुठल्याही स्थळावर हल्ले केलेले नाहीत. हे भारताच्या दृष्टीनं आणि आंतरराष्ट्रीय याच्या दृष्टीनं हे एक चांगली गोष्ट भारतानं आज जगाला दाखवून दिलं की दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही. कुठल्याही देशाकडून आम्हाला दहशतवाद खतपाणी घालत असतील तर तो आम्ही दहशतवाद अशा पद्धतीनं मोडून तुमच्या हद्दीत येऊन आम्ही करून दाखवू. अशा पद्धतीनं भारतानं जे काय हल्ला केलेला आहे त्याच्याबद्दल एक कोल्हापूरकर म्हणून मला सार्थ अभिमान आहे. अपने लोगों को मारा धर्म कर बोल के इसलिए अच्छा हुआ, ऐसा नहीं करना चाहिए. अभी अटैक हुआ ना, अच्छा हुआ उनके ऊपर. भारतीयांनी हल्ला केला ते बरोबर आहे, कारण की त्यांनी स्वतःहून पहिला आपली कळ काढली. त्यामुळे आपणही त्यांना उत्तर दिलंच पाहिजे. त्यामुळे मी भारतीय असलेला मला गर्व आहे. अशीच आणखी काही करावी लागली तर करू शकतात. भारत आपला एक नंबर देश आहे. भारताने जो हल्ला केलेला आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं आहे, जैसे की तैसे. याच्याबद्दल मला मोदी साहेबांचा आणि सैन्य दलाचा खूप खूप अभिमान आहे. आज जो बदला घेतलेला आहे त्याबद्दल एक सामान्य नागरिक म्हणून भारतीय सैन्याचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकानं या संकटाच्या घडीला आपल्या सैन्य दलासोबत आणि सरकारसोबत राहावं ही विनंती करतो. आणि भविष्यात पाकिस्तान 100दा विचार करील असा धडा एकदाचा त्यांना शिकवावा ही एक अपेक्षा बाळगतो. पाकिस्तान आज जो हल्ला झालेला आहे त्यात मला असं काय वाटत नाही की काही चुकीचं केलं आहे. आणि आपल्या देशाने काय
पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही, जे काही दहशतवादी त्यांचे अड्डे आहेत त्यावर हल्ला केला आणि त्याला उत्सुक उत्तर देणं हे ह्या आधीच व्हायला पाहिजे होतं. थोडा वेळ झाला, उशीर काय होईल असं ना, पण जे झालं ते अगदी सोन्यासारखं झालं, A1 झालेलं आहे. आणि हाच पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्याच्या दुसऱ्या क्षणाला लगेच त्याला उत्तर दिलंच पाहिजे. अन्याय किती दिवस सहन करायचा, एक ना एक दिवसाचं काहीतरी डिमोड व्हायलाच पाहिजे आहे. आणि हाच देश नाही, जगातल्या कुठल्याही देशांवर कुणीही अन्याय केला तर ज्या त्या देशानं लगेच त्याला सडेतोड उत्तर हे देणं आता काळाची गरज आहे. फार चांगलं काम केलं आहे आणि भारतीय जवानांना आमचं सगळ्यांचं सलूट. जे आताचे निर्णय घेऊन जे चालू आहे ते अगदी योग्य दिशेने चालू आहे. फक्त एवढ्यावरती न थांबता त्यांनी पुढं जे काही आहे ते सडोतोडपणे उत्तर देण्याचा शेवट करावा. नेहमीप्रमाणे जे काही होते ते पुढे नाही झालं पाहिजे याची पूर्णपणे म्हणजे नियोजनबद्ध तरतूद करावी. आता जे काय मोदीने केलेलं आहे ते एक नंबर केलेलं आहे. काय असंच चालू ठेवावं आणि अतिरेक्यांचा नायनाट करावा. पाकिस्तानवाल्यांचं जे केलं भारतीय सैनिकांनी ते चांगलंच केलं. भारत माता की जय. बोला भारत माता की वंदे वंदे. बोला भारत माता की वंदे वंदे. कोल्हापुरातील पाटबंधारे कार्यालयात आज सकाळी 10 वाजले तरी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्यानं आक्रमक झालेल्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेनं कार्यालयाचं प्रवेशद्वारच बंद केलं. यावेळी त्यांनी उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखल्यानं वादावादी झाली. अखेर अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी कार्यालयीन वेळ न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. पाटबंधारे कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी आज सकाळी 10 वाजले तरी उपस्थित नव्हते. त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून निदर्शनं केली. यावेळी उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वाराच्या ठिकाणीच अडवून धरण्यात आलं होतं. यावेळी वादावादीचा प्रकारही घडला. आज या ठिकाणी पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात आम्ही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत गेले 7 दिवस आम्ही इथं निरीक्षण करत होतो, पण कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही वेळेत नसते अशा पद्धतीचं आम्हाला निदर्शनास आलं. याबाबत शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तक्रारीसुद्धा आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं आम्ही आज निरीक्षण करण्याच्या हेतून आलो असता 10:30 वाजले तरी कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते आणि त्यामुळं आतील कर्मचाऱ्यांच्या सगळे निरीक्षण करून आल्यानंतर आम्ही गेट बंद करून याबाबत निदर्शनं केलीत व जनजागृती आंदोलन केलं. यावेळी शाहूपुरी पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केली. या आंदोलनानंतर पाटबंधारे विभागाचे कोल्हापूर अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी कार्यालयीन वेळ न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. कर्मचाऱ्यांच्या या कामचुकारपणाबद्दल संघटनेनं संताप व्यक्त केला. यावेळी सूर्यकांत देशमुख, नेताजी कांबळे, गोविंद आवळे, प्रशांत माने, रत्नमाला कांबळे, आनंदा पाटील, सुखदेव शेटे, बजरंग बोडके, रुपाली बोडके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील साखर कारखाने ही खरं तर महाराष्ट्रातील विकासाची केंद्र आहेत. परंतु लोकांनी विश्वस्त म्हणून ज्यांच्या हाती कारभार दिला त्यांच्याच गलथान कारभारामुळं कारखान्यावर अवलंबून हजारो लोकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याची महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहेत. सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर इथल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची आजची स्थिती फारशी वेगळी नाही. तब्बल 32 महिन्यांचा कामगारांचा पगार थकीत, 60 महिन्यांचा PF थकीत, शेतकऱ्यांची ऊस बिलं थकीत आणि संपलेल्या गळीत हंगामात केवळ 76,000 टन ऊसाचं गाळप ही या कारखान्याची आजची अवस्था आहे. राज्यसभेतील भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे या कारखान्याचे संचालक आहेत, तर त्यांचे पुत्र विश्वराज महाडिक चेअरमन आहेत. भीमा कारखान्याची ही स्थिती असताना अन्य संचालकांना आणि सभासदांना विश्वासात न घेता कारखाना मल्टीस्टेट करण्यात आलाय. उद्योजक समाधान शेळके यांच्यासह अन्य सभासदांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातून महाडिक पिता पुत्रांच्या या कारभाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होतोय. चेअरमनची मनमानी, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी. अहो या कारखान्यात माझी जमीन सुद्धा गेली. माझ्या वडिलांनी चुलत्याने जमीन सुद्धा दिली त्यांना. मग या माडिक कंपनीला कळायला पाहिजे. आता भीमात कामाला म्हणल्यानंतर 1 रुपयाचा किराणा दुकान माल कोण उधार देना. मुन्नासाहेब महाडिक आले, त्यांचा मुलगा आला, तवाच्यापासून असे या लोकांचं हाल चालू केले त्यांनी. 5 लाख रुपये ही माझी ग्रॅज्युटी आहे वडिलांची.
ते आमच्या आईला मिळावे, आमच्या आईचं बायपासचं ऑपरेशन व्हावं, जेणेकरून ह्यांच्या नादात माझं वडील गेले, कमीत कमी माझी आई तरी मला राहावी. की हा उद्याही कारखाना सभासदाच्याच मालकीचा आहे असं आश्चर्यजनक एखादं वक्तव्य करायला सुद्धा ही कुटुंब मागे पुढे बघेल असं मला वाटत नाही. भीमा कारखान्याचं अस्वस्थ करणारं वास्तव. भीमा सहकारी साखर कारखाना 1980 पासून टाकळी सिकंदरसह 52 गावांमधील शेतकऱ्यांच्या समृद्धीचं केंद्र. या कारखान्यात 2011 पासून भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची एक हाती सत्ता आहे. धनंजय महाडिकांच्याकडं कारखान्याची सत्ता आली त्यावेळी कारखान्याकडं सुमारे 16 कोटी रुपये शिल्लक होती, तर गोदामात 7 लाख पोती साखर होती असं कामगार आणि सभासद सांगतायत. ज्या वेळेस मुन्नासाहेबाच्या हातात साखर कारखाना दिला त्यावेळेस कमीत कमी 7 लाख ते 8 लाख पोती साखर 16 कोटी पैसे शिल्लक होतं. महाडिकांच्या सत्ता काळात कारखाना अधोगतीकडे जात आज अखेरच्या घटका मोजू लागलाय. 2016 मध्ये कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 2,500 टनावरून 5,000 टन करण्यात आली. विशेष म्हणजे 2,500 टन गाळप क्षमता असताना कारखान्यानं हंगामात 7 लाख टनापर्यंत गाळप केलंय. 5,000 टन क्षमता केल्यानंतर मात्र 3 ते 4.5 लाख टनापर्यंतच गाळप होऊ शकलंय. नुकत्याच संपलेल्या हंगामात तर निच्चांकी केवळ 76,000 टन गाळप झालंय. कारखान्याच्या गाळपाचा हा उतरता आलेखच खासदार महाडिक आणि सध्या चेअरमन असलेले त्यांचे पुत्र विश्वराज महाडिक यांच्या गलथान कारभाराची साक्ष देतोय. आजच्या घडीला शेकडो कोटी रुपयांची कर्ज तसंच कारखान्याचे मुख्य घटक असलेले सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळं त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. एकीकडे ही स्थिती असताना कारखान्याचे संचालक आणि सभासद यांना विश्वासात न घेता कारखाना मल्टीस्टेट करण्यासंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसवून महाडिक पितापुत्रांनी कारखाना मल्टीस्टेट केलाय. कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दिवंगत पांडुरंग शेळके यांचे पुत्र उद्योजक समाधान शेळके यांच्यासह अन्य सभासदांनी कारखाना मल्टीस्टेट करण्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. जनरल मीटिंग त्यांनी घ्यायला पाहिजे होती. आत्तापर्यंत 2010 पासून 2018पर्यंत टेंटेटिव्ह अहवाल काढलेले आहेत. त्याच्यानंतर साहेब अहवालसुद्धा काढलेला नाही. त्यांचं जे काय 23 ताळेबंद आहे किंवा त्या गोष्टी करायला पाहिजे त्या ते कुठंही नाही. सगळ्याला अंधारात ठेवून सगळ्या बोगस मीटिंग दाखवून कोणालाच कसली माहिती नाही. सभासदांच्या वतीनं ॲडव्होकेट महादेव चौधरी यांनी याचिका दाखल केली असून या याचिकेवरील पुढील सुनावणी 25 जूनला होणार आहे. कारखाना मल्टीस्टेट करण्यासंदर्भात राज्य सरकारनं 2014 साली जे निकष जाहीर केलेत त्यापैकी एकाही निकषाची भीमा सहकारी साखर कारखाना पूर्तता करत नाही. तसंच मल्टीस्टेटसाठी आवश्यक असणारी 2/3 सभासदांची मान्यता सुद्धा घेण्यात आलेली नाही. याकडे उच्च न्यायालयाचं लक्ष वेधत कारखाना मल्टीस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचं ॲडव्होकेट महादेव चौधरी यांनी सांगितलं. रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काही मार्गदर्शक तत्त्व 2014मध्ये घालून दिलेले आहेत. एकंदरीत मार्गदर्शक तत्त्व 1 ते 11 आहेत. त्याच्यापैकी भीमा सहकारी साखर कारखाना रूपांतर करतेवेळी एकाही अटीची शर्तीची पूर्तता झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं हे सभासदाच्या हिताच्या विरोधात आणि सहकार चळवळीच्या विरोधात असे घेतलेलं पाऊल आहे आणि आमच्यामध्ये ते रद्दबातल झालं पाहिजे. आता 25 तारखेला सुनावणी झाल्यानंतर हायकोर्ट योग्य ते निर्णय घेईल. तर आमचं असं म्हणणं आहे सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे सर्व सभासदांची 2/3 मेजॉरिटीनं संमती घेतली पाहिजे आणि कारखान्याला असणारे सर्व कर्ज हे निरंक असली पाहिजे. पण आता रेकॉर्ड पाहिल्यानंतर एकंदरीत असं दिसतं की सर्व सभासदांची मिटिंग झाली नाही, 2/3 मेजॉरिटी नाही, म्हणजे सभासदाच्या
मताच्या विरुद्ध झालेलं आहे. आणि तसंच साधारणतः रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं लक्षात येते की कारखान्यामध्ये आत्ताच्या घडीला 800 ते 1000 कोटीचं खर्च आहे. त्याच्यामुळे हे रूपांतर ह्या सगळ्या मूलभूत तत्वाला बगल देऊन जे झालेलं आहे हे चुकीचं असं आमचं म्हणणं आहे. निवडणूक काळात तसंच इतर वेळी कारखाना मल्टीस्टेट केला जाणार असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केल्यावर कारखाना मल्टीस्टेट करणार नाही असं ठामपणे सांगणाऱ्या चेअरमननी आता कारखाना मल्टीस्टेट का केला असा सवाल कारखान्याचे सभासद आणि कामगार उपस्थित करू लागलेत. लोकांना पुढे सहकारी राहील का? कारण काही जण असा आरोप करतायत की भविष्यामध्ये तुम्ही हा मल्टीस्टेट करताल की काय? हे बरेच वर्षाची ही चर्चा आहे. बरेच वर्ष झाले ही मुद्दे विरोधक पुढे आणतायत. कुठेही मल्टीस्टेट, कुठेही प्रायव्हेटायझेशनचं आम्ही कुठेही पाऊल घेतलेलं नाही, हे आपण बघू शकताय. तर हे दर निवडणुकीला हे मुद्दे पुढे येणार, पण ह्याला काय तथ्य नाही असं मला वाटतं. जी काय महत्त्वाची मागणी आणि तुम्ही जे म्हणजे पोटतिडकीनं जे तुम्ही जाहीर सभेत बोलत होता की हा कामगार हा सभासदाचा कामगार आहे, हा सहकारीच राहील असं तुम्ही सांगत होता आणि मल्टीस्टेट होणार नाही असं तुम्ही पोटतिडकीने सांगत होता. तर हा मल्टीस्टेट होणारा जो कारखाना आहे तो म्हणजे मल्टीस्टेट होऊ नये, तो सहकारीच राहिला पाहिजे. मल्टीस्टेट करायचा ही तर त्यांनी मनातच आणू नये. ही भीमा सहकारी साखर कारखानाच असला पाहिजे आणि दुसरं कुठलं कारखान्याला नावही चालणार नाही. हे नाव ही भीमा नदीचं आहे, त्यामुळं भीमा सहकारी साखर कारखाना असला पाहिजे. तर मल्टीस्टेट आम्हाला नको आहे. सगळ्या शेतकऱ्याला माहिती आहे आणि सगळ्यालाच माहिती आहे, पण त्यात एक शेतकरी चुकला थोडा, म्हणजे आमचा सभासद चुकला थोडा, की माडकाया ताब्यात कसा कारखाना द्यायचा. तर त्याच्या बापाचा होता म्हणून त्याच्या बापाचा कारखाना काढत असताना का त्याला 200 एकर रान होतं. त्या 200 एकरामध्ये त्याला काय कारखाना काढता आला नाही. मग आता मल्टीस्टेट म्हणजे त्याचा बापाचा म्हणून तो मल्टीस्टेट करायला लागला का? अरे आमचे पैसे नाही, पैसे गुंतलेले आमची भागीदारी आहे त्याच्यात. तू चॅलेंज करतो मी कारखाना करणार नाही करणार आणि गपचीपच दगड घालतो काय डोक्यात सभासदाच्या. तू सांग ना बाबा मी मल्टीस्टेट करायला लागला म्हणून, तुला करू देते का? बघ, ही चेअरमनची भूमिका असली नसती. व समाधानदादा यांच्या आदेशाखाली आम्ही मुंबईला हायकोर्टात गेलो आहे आणि न्यायव्यवस्थेनं आमच्यासाठी एक योग्य निर्णय घ्यावा व परिसरातील सर्व सभासदांसाठी व 1 लाख ह्या कारखान्यावर जे जनजीवन जगतं आहे, परिसरातले व्यावसायिक जे आहेत सभासद आहेत त्यांना ऊस बिल मिळावं वेळोवेळी व ही खाजगीकरणाला जे त्यांचं पाऊल आहे मल्टीस्टेट करून खाजगी करून आता सध्याच मनमानी कारभार आहे. आज कामगाराला सुद्धा येणं बंद केलेलं आहे. की भीमा सहकारी साखर कारखाना हा बावनगावच्या मालकीचा असून सभासद बावनगावचा आहेत, तरी हा सभासद मालकीचा किंवा कामगार मालकीचाच राहावा, खाजगीकरण होऊ नये. शिवाय चालू वर्षी ऊसाची परिस्थिती चांगली आहे, 25-26 नंतर चांगल्या प्रकारचं गळीत व्हावं व पूर्वीचं गट वैभव प्राप्त व्हावं ह्यासाठी शासनानं विचार करावा. कारखाना मल्टीस्टेट करण्यासाठीचा निर्णय घेताना महाडिक पितापुत्रांनी संचालक मंडळाला सुद्धा विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप मल्टीस्टेटच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेले उद्योजक समाधान शेळके यांनी केलाय. आत्तापर्यंत 2010 पासून त्यांनी 2024पर्यंत आम्ही कधीही मल्टीस्टेट कारखाना करणार नाही असं वारंवार प्रत्येक सभेत सांगितलं. लोकांना तेवढे विश्वासार्थाने त्यांनी पटवून सांगितलं. परंतु इथल्याही लोकांना आजपर्यंत मी तुम्हाला मग बोलत सांगितले, डायरेक्टर लोकांना सुद्धा आणखी विश्वास बसत नाही की हा कारखाना मल्टीस्टेट ही करतील म्हणून. परंतु आज ते सर्टिफिकेट आमच्याजवळ आलेलं आहे, त्याने तो कारखाना मल्टीस्टेट केलेला आहे, त्यासाठी मी याचिका दाखल केलेली आहे. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या आणि राज्याच्या सहकारातील आदर्श असलेला गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या महाडिकांचे खाजगीकरणाचे मनसुबे दूध उत्पादकांनी उधळून लावलेत. त्यामुळे महाडिक पितापुत्रांनी भीमा कारखाना मल्टीस्टेट करताना त्याचा कुणालाही थांगपत्ता लागू नये याची दक्षता घेतली आहे. सहकारात खरे मालक असलेल्या सभासदांची ही अशी फसवणूक असह्य असल्यामुळेच सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून सभासदांना आता न्यायाची अपेक्षा आहे.
स्टोअर डिपार्टमेंटला काम करत होतो. आता माझ्या अंदाजानं ह्यांनी स्टोअरमध्ये जे काय म्हणजे असं बरंचसं मटेरियल स्टोअरमधलं, तर त्यांनी काय केलं, समजा आता एखादी बेरिंग आहे, ते बेरिंग समजा एक 5 लाख किंमत आहे त्याची, तर त्या बेरिंगचं ह्यांनी भंगारमध्ये काढून ती 5 लाखाची किंमत ह्यांनी 10-20 हजाराला विकून टाकली भंगारमध्ये. वडिलांचं छत्र हरपलं. धुणी भांडी करून कुटुंब चालवणाऱ्या आईचा अपघात झाला. हलाखीची आर्थिक परिस्थिती असताना देखील शिकण्याची चिकाटी आणि जिद्द सोडली नाही. पेट्रोल पंपावर कष्ट करून 12वीच्या परीक्षेत चांगलं यश संपादन करून समाजापुढं एक नवीन आदर्श ठेवण्याचं काम एका विद्यार्थिनीनं केलंय. प्राची मनोहर लाखे असं तिचं नाव आहे. जाणून घेऊयात तिच्या या संघर्षरत आणि अभिमानास्पद प्रवासाबद्दल. कोल्हापुरातील यादवनगर वसाहतीत राहणाऱ्या प्राची मनोहर लाखे या विद्यार्थिनीचा डोंबारी समाजात जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची. जन्मा अगोदर वडिलांचं छत्र हरपलेलं, त्यामुळं सर्व जबाबदारी आईवर पडलेली. मुलीला शिकवायचं आणि मोठं करायचं हे स्वप्न उराशी बाळगून आईनं धुणी भांडी करत तिच्या शिक्षणाला हातभार लावला. पण नियतीचा खेळ कुणाला सांगता येत नाही. प्राचीची आई कामावर जात असताना निसर्डीच्या रस्त्यावरून पाय घसरून खाली पडल्या आणि त्यांचा हात 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाला. हाताचं ऑपरेशन होऊन 35 टाके पडले आणि धुणी भांडी करणारा हात थांबला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली. या घटनेनंतर प्राचीच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. अचानक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तिच्या अंगावर पडली. घरात धुणी भांडी, जेवण, पूजा अर्चा अशा प्रकारच्या घरकामात ती मदत करू लागली. दरम्यानच्या काळात उद्यमनगरमधील एका पेट्रोल पंपावर तिला काम मिळालं. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाचा जेमतेम खर्च भागू लागला. सकाळी कॉलेज, दिवसभर पेट्रोल पंपावर काम आणि रात्री टेरेसवर अभ्यास अशा दैनंदिनीमध्ये सापडलेली प्राची मेन राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेत 12वीला 75% गुण मिळवून पहिली आली आणि तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. तिनं मिळवलेल्या यशाचा प्रवास तिनं एस न्यूजला सांगितला. एवढंच म्हणेन की परिस्थिती कशीही असो, मनात जिद्द ठेवावी प्रत्येक विद्यार्थ्याने की आपल्याला पुढंही काहीतरी करायचं आहे. परत आपली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. प्राचीच्या आईला राजीव गांधी योजनेमधून पेन्शन मिळतेय. ही योजना लाभदायक ठरल्याचं प्राची सांगते. राजीव गांधी पेन्शन आहे आमच्या मम्मीला. त्या महिन्याला 1500 रुपये येतात. त्याच्यावर माझं आत्तापर्यंतचं शिक्षण मी पूर्ण केलं आहे. खरंच ही योजना म्हणजे माझ्यासाठी खूप लाभदायक ठरली. प्राची यशाचं श्रेय तिच्या आईला, कुटुंबाला आणि मेन राजाराम कॉलेजमधील शिक्षकांना देते. भविष्यात IPS बनायचं तिचं स्वप्न आहे. माझी आई आहेच, माझं कुटुंब पण आहेच, पण याचबरोबर माझे आईसाहेब म्हणजे आमच्या वर्ग शिक्षिका सौ पाटील मॅडम व माझे गुरुजन वर्ग यांना मी माझे यशाचे श्रेय देईन. जे 11वीमध्ये आमचे मान्य श्री डोने सर हे मुख्याध्यापक होते. त्यांनी माझे कोणतीही शुल्क न आकारता मोफत ॲडमिशन केले. त्याचबरोबर जेव्हा मी 12वीत बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरता वेळेस किंवा प्रवेश फी असेल तर आमचे आत्ताचे सध्याचे असणारे मुख्याध्यापक माननीय श्री खाडे सर यांनीही मला मोफत ॲडमिशन केलं. याचबरोबर त्यांनी खूप आर्थिक मदत केली. त्याचबरोबर आमचे जे प्रत्येक विषयाचे शिक्षक होते त्यांनीही मला खूप चांगलं सहकार्य केलं. खरंच मेन राजाराम आज मला खूप अभिमान वाटतो की मी मेन राजारामची विद्यार्थिनी आहे. यापुढे म्हणजे माझं खूप वर्षापासून असं स्वप्न आहे की मला IPS ऑफिसर व्हायचं आहे. आर्थिक परिस्थिती कशीही असो, मनात जिद्द ठेवावी. तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याचा शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे असा सल्ला तिनं विद्यार्थ्यांना दिलाय. सकाळी कॉलेज असायचं म्हणून लवकर उठायचे. त्यानंतर कॉलेज करून 11:15 वाजता कॉलेज सुटायचं. तिथून मग मी डायरेक्ट कामावरती जायचे.
त्यानंतर संध्याकाळी आले की थोडं घर काम करायचं आणि मग 8:30 पावणे 9ला मग टेरेसवरती मी अशीच चटी हातरून अभ्यास करत होते. दरम्यान मुलीच्या यशानं आनंदित झालेल्या आईनं मुलीला खूप शिकवणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला माझ्या पोरगीचा मोठा अभिमान आहे आणि हे असंच भविष्य पुढं घडत जावं आणि मी या जुन्या भांड्यातूनच तिला वाढवलं आहे आणि इथून पुढं पण वाढवत राहणार. माझी जोपर्यंत मला पेन्शिल येते त्या पेन्शिलीतनं पण मी तिला थोडीफार मदत करीन आणि तिच्या थोडेफार मदत होईल तिची पण पेट्रोल पंपावर काम करून. प्राची खूप कष्टाळू आणि गुणी मुलगी असून समाजातील दातृत्ववान लोकांनी तिच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असं आवाहन तिच्या शिक्षिका सुषमा पाटील यांनी केलंय. 27 जून 2023ला प्राची आणि प्राचीची आई आमच्याकडे कला शाखेला ॲडमिशन घेण्यासाठी आली आणि त्यावेळी त्यांची वास्तव परिस्थिती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रशालेचे प्राचार्य आणि सर्व शिक्षकांनी तिला ग्वाही दिली की आम्ही जेवढं होईल तेवढं तिला मदत करू. प्राचीचं कॉलेज सुरू झालं, सकाळी बरोबर 7:15ला येत होती कॉलेज सुरू होण्यापूर्वी आणि कॉलेज सुटल्यानंतर 11:30 दरम्यान ती पेट्रोल पंपावर यायची. उद्यमनगरमध्ये जो पेट्रोल पंप आहे SBIच्या समोर, तिथं ती दिवसभर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करायची. बऱ्याच वेळा आम्हाला सगळ्यांना अनुभव आला की रेग्युलर तिचं कॉलेजची उपस्थिती आहे, कॉलेजचा अभ्यास चांगला आहे आणि याचबरोबर ती कोकरी ॲक्टिव्हिटीमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे काम करते. जसं की विणकाम, भरतकाम, ह्या वस्तू ती रिकाम्या वेळेत विणून विकायची आणि घरदाराला ती मदत करायची. त्याचं पेट्रोल पंपावर काम करण्यापाठीमागचा उद्देश तोच होता की माझी आई जे करते ते त्यामुळे माझं घरातलं काय सगळ्याच गुजराण होणार नाही यासाठी म्हणून ती काम करायची. आणि हे करत असं अभ्यासाकडे पण तिनं कधी दुर्लक्ष केलं नाही किंवा परिस्थितीचं कुठल्या अवडंबर न माजवता तिनं सगळ्या प्रकारे स्पर्धा परीक्षेला, शाळेतल्या आणि शैक्षणिक सगळ्या परीक्षेला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सहकार्य केलं. आणि महत्त्वाची गोष्ट तिच्याकडे असं एक कृतज्ञतेची भावना, तिच्याकडे असं एक संवेदनशीलता, म्हणजे ती अधिकारी होईल, लोकप्रतिनिधी होईल, ह्या सगळ्यापेक्षा एक चांगला माणूस होण्याची तिच्याकडे असण्याची गुणवैशिष्ट्य होती. ती एक त्या वर्गाची 1 वर्षाची असणारी वर्ग शिक्षिका आणि हिंदी विषयाची शिक्षिका म्हणून मला फार अभिमान वाटतो. आणि तिनं मिळवलेलं यश हे अगदी आमच्या कॉलेजसाठी, जिल्हा परिषदच्या या कॉलेजसाठी अभिमानास्पद आहे. त्याबद्दल प्राचीचं आणि प्राचीच्या त्या कुटुंबाचं मी मनापासून तोंड भरून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि प्राचीला मनापासून शुभेच्छा देतो. तत्पूर्वी प्राचीला खरोखर शिकण्याची कुर्मी आहे ही जिद्द मला दिसून आली. त्यामुळे समाजातले जे काही घटक असतील, दातृत्वाचे जे कोण धनी असतील, ज्यांना खरोखर मदत करायची तर योग्य ठिकाणी प्रॉपर मदत करण्यासाठी त्यांना हे ठिकाण मिळालेलं आहे. मी सर्वांना नम्रपणे आवाहन करतो की आपण जेवढं ज्या परीनं जितकं करता येईल तेवढं आपण सर्वांनी तिला मदत करावं. प्राचीनं पेट्रोल पंपावर काम करून यश मिळवलं, हा आदर्श सर्वांनी घ्यावा असं पेट्रोल पंपावरील सहकारी कर्मचाऱ्यानं सांगितलं. आमच्या तर प्राची लाखे नावाची मुलगी सध्या सर्व्हिस करत असून तिने 12वीत घवघवीत यश मिळवलेलं आहे. आम्हाला त्याचं कौतुक व अभिमान आहे. मालकांच्याही आमच्या फोनद्वारे, ते बाहेरगावी असल्याकारणाने फोनद्वारे कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. इतर विद्यार्थिनींनीही असेच ह्याच्यासारखे यश संपादन करावे हीच इच्छा आणि इथून पुढे होणाऱ्या प्राचीच्या शैक्षणिक जे काही व्यवस्थित होईल त्याला आमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद पाठीशी राहतील. परिस्थिती कोणतीही असो, मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आपल्याला कोणतंही कठीण ध्येय साध्य करता येतं. हेच प्राची लाखे हिच्या यशानं दाखवून दिलंय. एस न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र शिंदेसह उत्तम पाटील. उन्हाळ्यात रंकाळा तलावातील पाणी पातळी खालावल्यानं सध्या त्याचं वेगळं रूप पाहायला मिळतंय. रंकाळ्याच्या काही भागाला प्राप्त झालेलं बेटाचं स्वरूप पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटक गर्दी करतायत. या निमित्तानं रंकाळा तलावाच्या ऐतिहासिक आणि इतर पैलूंवर टाकलेला हा प्रकाशझोत. कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव हे सर्वांचं, विशेषतः पर्यटकांचं आवडतं ठिकाण. कोल्हापूरची एक वेगळी ओळख म्हणून रंकाळ्याकडं पाहिलं जातं. सध्या या तलावाचं वेगळं रूप पाहायला मिळतंय. उन्हाळा वाढल्यानं तलावाचं पाणी आटू लागलंय, त्यामुळे रंकाळ्याचं अंतरंग खुलं झालंय. हा रंकाळा तलाव जसा पूर्ण भरल्यावर सुंदर दिसतो, तसं पाणी कमी झाल्यानंतर त्याचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. सध्या तलावातील पाणी पातळी कमालीची घटल्यानं तलावाच्या काही भागाचं अंतरंग खुलं झालंय. संध्यामठच्या बाजूनं गेल्यानंतर एखाद्या बेटासारखी परिस्थिती पाहायला मिळते. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक सध्या गर्दी करतायत. पूर्वीच्या काळी या ठिकाणी दगडी खाणी होत्या.
यातील दगड हे अंबाबाई मंदिर आणि तत्कालीन इमारतीसाठी वापरण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी अनेक खणी निर्माण झाल्या. यामध्ये पावसाचं पाणी साचू लागलं. साधारणतः 8व्या आणि 9व्या शतकात या छोट्या छोट्या खणी भूकंपाच्या हादऱ्यामुळं एकरूप झाल्या आणि याला तलावाचं स्वरूप मिळालं. या तलावाचं महत्त्व जाणून त्यावेळी सुरुवातीला याला मातीचा बंधारा घालण्यात आला. 1877मध्ये चौथे शिवाजी यांच्या काळात इंग्रज अभियंता वॉल्टर ड्युकेट यांनी सध्या जी दगडी तटबंदी दिसतीये त्याची निर्मिती केली. एक पर्यटन स्थळ व्हावं अशा पद्धतीनं दगडी बांधकाम करण्यात आलं. यावर सुंदर नक्षीकाम पाहताना मन हरवून जातं. स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण म्हणून याकडं पाहिलं जातं. यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी याचं सुशोभीकरण करून याच्या सौंदर्यात भर घातली. या ठिकाणी लागूनच असलेला शालिनी पॅलेस या तलावाची शोभा वाढवतो. एकूणच हा ऐतिहासिक वारसा कोल्हापूरकरांचा अभिमान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 30,000 स्क्वेअर फुटाच्या आर्यन हॉस्पिटॅलिटी या IRB कंपनीच्या पडीक इमारतीत कामगार चाळीतील कुटुंबांना आणि इतर सर्वच कर्मचारी कुटुंबांना तातडीनं स्थलांतरित करावं अशी मागणी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन, परीख पूल नूतनीकरण समिती, शाहू सेना संघटना यांनी केली आहे. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. संभाजीनगर इथल्या कामगार चाळीमधील 5 इमारती जीर्ण झाल्यात. अशा धोकादायक ठिकाणी सफाई आणि झाडू कामगारांची अनेक कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व कुटुंबांना तातडीनं स्थलांतरित करण्यात यावं. यासाठी 30,000 स्क्वेअर फुटाच्या 6 मजली शंकर खोल्यांच्या आर्यन हॉस्पिटॅलिटी या IRB कंपनीच्या पडीक इमारतीचा उपयोग करावा अशी मागणी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन, परीख पूल नूतनीकरण समिती, शाहू सेना संघटना यांनी केली आहे. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी राहुल चौधरी, शुभम शिरहट्टी, फिरोज शेख, चंद्रकांत कांडेकरी, करण कवठेकर, प्रकाश पाटील, रतन बाणदार, हिंदूराव गाडगीळ आदी उपस्थित होते. 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया येत्या 19 मे पासून सुरू होणार असून उद्यापासून महाविद्यालयाच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशा पद्धतीनं यावर्षी नियोजन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक उपसंचालक स्मिता गौड यांनी दिली. नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला. यानंतर 10वीचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांच्या नोंदणीला उद्यापासून सुरुवात होतीये. विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 10वीचा निकाल लागल्यानंतर 19 मे पासून सुरू होणार आहे अशी माहिती सहाय्यक उपसंचालक स्मिता गौड यांनी दिली. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 11वीची परीक्षा ही ऑनलाईन आणि केंद्रीय पद्धतीनं होणार आहे. याचा अर्थ की कुठल्याही अगदी खेडेगावात राहणारा विद्यार्थी जरी असला तरी त्याला त्याच्या गुणवत्तेनुसार राज्यातल्या कोणत्याही प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी घर बसल्या उपलब्ध होणार आहे. तर सध्या या प्रक्रियेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळांचं रजिस्ट्रेशनचं काम शासन पातळीवर सुरू असून विद्यार्थ्यांसाठी मात्र ही प्रक्रिया 19 मेपासून म्हणजे 10वीचा निकाल लागल्यानंतर 19 मेपासून विद्यार्थ्यांची नोंदणी आणि शाळांचे प्रेफरन्स भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर जाऊन, वेबसाईट अजून डिक्लेअर व्हायची आहे, त्या सर्व सूचना आम्ही ज्या त्यावेळी आम्ही प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध करून देणारच आहोत. तर त्या वेबसाईटवर जाऊन किमान एक प्रेफरन्स किंवा जास्तीत जास्त 10 प्रेफरन्स विद्यार्थी या वेबसाईटवर जाऊन देऊ शकतात आणि त्यांना मिळालेल्या 10वीच्या गुणानुसार त्यांना आवश्यक त्या म्हणजे योग्य त्या कॉलेजमध्ये त्यांची प्रवेश निश्चित होणार आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या तळांवर बुधवारी हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अतिरेक्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करून भारतानं हवाई हल्ले केले. भारताच्या या कारवाईनंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी चौकात फटाके फोडून साखर पेढे वाटून जल्लोष केला. पहलगाम इथल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली.
या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी केली जात होती. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आज पाकिस्तानवर तसंच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे हवाई हल्ल्यानं उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनंतर आज सकाळी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येत फटाके फोडून साखर पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. याप्रसंगी गजानन तोडकर, उदय भोसले, अभिजित पाटील, किशोर घाटगे, अश्विनी माळकर, अनिल दिंडे, शिवानंद स्वामी, विकास जाधव, प्रशांत पाटील, संभाजी थोरवत, व्यंकटेश कुमटे, सुनील सामंत, सौरभ निकम, महेश पवार यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. साळोखे नगर इथल्या DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये MSME अंतर्गत रॅम्प योजनेतील जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर स्किल काउन्सिलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यशाळेचा शेकडो जणांनी लाभ घेतला. मंगळवारी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या पथकानं कॉलेजला भेट देत सर्व प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. यावेळी त्यांची यशोगाथा ऐकून पथकातील अधिकारी भारावून गेले. साळुंखे नगर इथल्या DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये MSME अंतर्गत रॅम्प योजनेतील जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर स्किल काउन्सिलच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी कार्यशाळा घेण्यात आली होती. यामध्ये ज्वेलरीमधील मीनाकारीचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणाचा शेकडो जणांनी लाभ घेतला. मंगळवारी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या पथकानं कॉलेजला भेट देत सर्व लाभार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. रॅम्पच्या माध्यमातून फायदा झाला का, कशा पद्धतीनं फायदा झाला, हा जागतिक बँकेचा प्रोजेक्ट असल्यानं याचा खरंच काही इम्पॅक्ट झाला आहे की नाही, अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पथक आलं होतं. यावेळी अक्षय पाठक आणि इतर अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांनी पद्धतीनं फायदा झाला याची माहिती दिली. यातील बहुतांश जण आधीपासून ज्वेलरी व्यवसायामध्ये आहेत, मात्र त्यांना ज्वेलरीमध्ये मीना भरण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं. या कार्यशाळेनंतर ते स्वतः मीना भरू लागल्यानं त्यांचा वेळ आणि पैशाची बचत झाल्याचं सांगितलं. कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी स्थानिक व्यावसायिकांना आणि कारागिरांना बेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली. सध्या कोल्हापूरमध्ये सोन्याच्या व्यवसायात हजारो लोक काम करतात. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या या सर्वांसाठी कॅड गंठण गाठण्याच्या कलेला प्रोत्साहन देण्यात यावं अशी मागणी केली. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने यांनी DY पाटील कॉलेज आणि ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवसाय वाढी आणि रोजगार निर्मितीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या कंपनी सचिव अक्षय पाठक यांनी DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजनं यशस्वी पद्धतीनं हा उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केलं. तसंच भविष्यात सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी या सर्वांचा मोठा फायदा झाल्याचं सर्व लाभार्थ्यांना सांगत संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कॉलेजचे आभार मानले. डोंबिवलीवरनं कोल्हापूर इथे मी ज्वेलरीचं मीनाकारी शिकण्याकरिता आलो होतो आणि त्याचा मला असा फायदा झाला की मी आता डोंबिवली आणि मुंबईमध्ये मी मेटलचं काम करतो सध्या. त्याच्यामध्ये मीनाकारी मला ह्याच्याकडनं इथे जे शिकून गेलो होतो ते कॉपरमध्ये आणि सिल्वरमध्ये मी सध्या करतोय आणि त्याचा मला खूप फायदा झाला. अजून तो मला वाढवायचा आहे, तर त्याच्याकरिता अजून काही आपल्याला काही मला करता येईल का ह्याचा मी विचार करतोय. मी भागवत धोंडराम पोद्दार, मी कोल्हापुरातूनच आहे. DYP कॉलेजमध्ये मी 28 जुलैला मीनाकारीचा कोर्स घेतला होता. मी सोन्याचं काम करतो, त्याच्यात मला मीनाकारीमध्ये ह्या कोर्सचा खूप फायदा झाला होता. DYP कॉलेजमध्येच माझा मीनाकारीचा कोर्स झाला होता. मी सोन्याच्या अंगठीचं काम करतो. त्यामध्ये अगदी मला या कोर्समुळं अगदी आधुनिक पद्धतीने कसा मीना करता येईल त्याची मला माहिती मिळाली आणि त्याचा तंतोतंत उपयोग मी माझ्या व्यवसायामध्ये करत आहे. मीन्याचं जे नावाच्या अंगठ्या वगैरे असते त्याचं मी काम करतो आहे. त्यामध्ये आम्हाला मीना कशा पद्धतीनं भरावा लागतो किंवा काय ह्याच्याबद्दल आम्हाला भरपूर त्यांनी माहिती वगैरे मिळाली. प्रॅक्टिकल वगैरे झालं, त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला. त्यावेळी म्हणजे मुंबईची कंत्र म्हणजे पार्टी होती शिकवायला आम्हाला, त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली. म्हणजे कच्चा मीना, पक्का मीना, परत मी कारागीरच असल्यामुळे चांदीच्या अंगठ्यानं वगैरे त्याला मीना कसं करायचं हे बरंच काही माहिती मिळाली, चांगली मिळाली.
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या पथकामध्ये काशीनाथ गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे संचालक शीतल वनकुद्रे, प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुल. केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली. ऑपरेशन सिंदूरची दिली जाणार माहिती. भारत पाक तणावादरम्यान पंतप्रधान मोदींनी युरोपीय देशांचा दौरा पुढे ढकलला. जम्मू अमृतसरसह देशातील 9 एअरपोर्ट 10 मे पर्यंत बंद. अनेक उड्डाणं रद्द. आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर खासदार राहुल गांधींची प्रतिक्रिया. दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही वार. तेलंगणाच्या सीमेवर सुरक्षा दलानं 22 नक्षलवाद्यांना केलं ठार. केडीसीसी बँकेच्या वारणा शाखेत झालेल्या अपहार प्रकरणातील शाखाधिकारी तानाजी पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला वारणानगर शाखेत आणलं होतं. सुमारे तासभर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेतील 5 कर्मचाऱ्यांनी संगनमतानं बँकेत अपहार केलाय. पेस्लिपवर, चेकवर खातेदारांच्या खोट्या आणि बोगस सह्या करून तसेच खातेदारांची बंद खात्यावरील रक्कमा काढून घेतल्यात. या प्रकरणी जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक बाळासो हरी बेलवळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा तालुक्यातील मालेतील मुकेश विलास पाटील, शिवाजी शहाजी पाटील, मीनाक्षी भगवान कांबळे, कोडोलीतील शरीफ मुमताज मुल्ला या चौघांना कोडोली पोलिसांनी अटक केली होती. शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पवार हा गायब झाला होता. त्याला 2 दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. वारणा शाखेत तानाजी ईश्वरा पवार आणि शिवाजी शहाजी पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं पोलीस बंदोबस्तात वारणा शाखेत आणून कसून चौकशी केली. या अपहार प्रकरणात आणखी कोणाकोणाचे हात आहेत का याचा उलगडा तपासांती होईल. 3 वर्षांपूर्वी इचलकरंजीत एका बालकावर आशिष शिवाजी कांबळे यानं चॉकलेटचं आमिष दाखवून अनैसर्गिक अत्याचार केले होते. या प्रकरणी न्यायालयानं आरोपी आशिष शिवाजी कांबळे याला कलम 8 आणि 12 नुसार 3 वर्षांची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंड तसंच कलम 12 अंतर्गत 2 वर्ष सश्रम कारावास आणि 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. इचलकरंजीत घराशेजारी खेळणाऱ्या 8 वर्षाच्या बालकाला खाऊचं आमिष दाखवून आशिष शिवाजी कांबळे या नराधमानं बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले होते. याची माहिती पीडित बालकाच्या आईवडिलांना कळताच त्यांनी गावभाग पोलीस ठाण्यात आशिष शिवाजी कांबळे याच्या विरोधात फिर्याद दिली होती. ही घटना 25 मे 2022 रोजी घडली होती. या प्रकरणी चाललेल्या खटल्यात विशेष न्यायालयात साक्षी पुराव्याच्या आधारे गुन्हा सिद्ध झालाय. यामध्ये न्यायालयानं आज बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 8 आणि 12 नुसार आशिष शिवाजी कांबळे याला 3 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड तसंच कलम 12 अंतर्गत 2 वर्ष कारावास आणि 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पोलीस उपनिरीक्षक BM मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पाटील यांची साक्ष आणि सरकारी वकील हेमंत मोहिते पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. इचलकरंजीतील DKTच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकला दिल्लीतील AICTE कडून डिप्लोमा इन MIML आणि डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. सध्याच्या डिजिटल युगात AI क्षेत्रातील आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता AIML आणि मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही काळाची गरज आहे. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी पालक आणि विद्यार्थ्यातून मागणी होती. या मागणीनुसार DKTEनं AICTEकडे मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून इचलकरंजीतील DKTEच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकला दिल्लीतील AICTEकडून डिप्लोमा इन AIML आणि डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे.
अशी माहिती संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. या अभ्यासक्रमामुळे इचलकरंजी आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण डिप्लोमा संपादन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सन 2025-26 पासून या अभ्यासक्रमाचा शुभारंभ होतोय. 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छितात. यासाठी विद्यार्थी क्षमता 60 असून 10वीचा निकाल लागल्यावर DKTEचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॅप राऊंडद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. कोल्हापुरातील शिवाजी पेठेत महाकाली देवीच्या उत्सवानिमित्त महाकाली देवीचा पालखी सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाकालीच्या पालखी सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. कोल्हापुरातील शिवाजी पेठेत महाकाली देवीचा उत्सव अक्षय तृतीयेला प्रारंभ होतो. यंदा सलग 7 दिवस महाकालीच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या सांगतेला मंगळवारी सायंकाळी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या आणि रांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या. यावर्षीच्या पालखी सोहळ्यात कानपूरहून आणलेली 14 प्रकारांची कालीमातेची रूपं आणि रोबोटिक हत्तीचा थाट अनुभवायला मिळाला. देवीची पालखी सायंकाळी महाकाली मंदिर, सूर्येश्वर तरुण मंडळ, राजघाट रोड, ताराबाई रोड, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौकातून मंदिरात आल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. पालखी सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथल्या श्री रासाई देवीच्या मंदिर परिसरात महाकाकड आरती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी रासाई देवाची विधिवत पूजा करण्यात आली. या सोहळ्यात 4 तालुक्यातील सुमारे 3000 भाविकांची उपस्थिती होती. गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथल्या श्री रासाई देवीच्या मंदिर परिसरात 2021 पासून महाकाकड आरती सोहळ्याचं आयोजन केलं जातंय. नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात देवीच्या विधिवत पूजेबरोबरच भजन, धूप आरती, काकडा, ओवाळणी, गोमुखातून अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाले. महाकाकड सोहळा संपन्न झाल्यानंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महाकाकड आरतीमध्ये सहभागी महिलांमधून लकी ड्रॉ काढला. यातील विजेत्या महिलांना पैठणी साडी भेट म्हणून दिली जाते. महाकाकड आरतीनंतर गावच्या यात्रेची सुरुवात होते. या यात्रेला जिल्हाभरातून नागरिक येतात. कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज झालेल्या सामन्यामध्ये PTMनं 5-1 अशा गोल फरकानं वेताळमाळ तालीम मंडळाचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज PTM अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. सुरुवातीपासूनच PTMच्या ओंकार पाटील, नबी खान, प्रथमेश हेरेकर, अन्शिद अली यांनी वेगवान चढाई करत वेताळमाळ संघावर आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. यश देवणेच्या पासवर 31व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यानं मैदानी गोल करून वेताळमाळ संघावर 1-0 आघाडी मिळवली. काही मिनिटातच PTMच्या निवृत्ती पवनोजी यानं दुसरा गोल केला. या गोलनंतर वेताळमाळच्या प्रणव कणसे, राहुल पाटील, रणवीर जाधव, थुलुंगा ब्रह्मा, सिद्धेश पंदारे यांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. मध्यंतरापर्यंत PTM 2-0 गोलने आघाडीवर राहिला. सामन्याच्या 46व्या मिनिटाला PTMच्या अन्शिद अली यानं संघाला तिसरा गोल मिळवून 3-0 अशी आघाडी घेतली. प्रथमेश हेरेकर यानं मारलेला चेंडू गोल खांबाला धडकून पुन्हा चेंडू मैदानात परतला. याच चेंडूवर PTMच्या निवृत्ती पवनोजी यानं ताबा मिळवून चेंडू गोल जाळीत मारून वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4था गोल नोंदवला. वेताळमाळ संघाकडूनही गोलसाठी प्रयत्न झाले. सामन्याच्या 56व्या मिनिटाला सिद्धेश पंदारे यानं गोल नोंदवून PTMची 1 गोलनं आघाडी कमी केली. वेताळमाळच्या थुलुंगा ब्रह्मा, आकाश माळी यांनी गोलची सोपी संधी गमावली. सामन्याच्या 60व्या मिनिटाला PTMच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वा गोल नोंदवला.
संपूर्ण वेळेत पीटीएम संघानं 5-1 अशी आघाडी कायम ठेवत वेताळमाळ संघावर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. पीटीएमचा ऋषिकेश मेथे पाटील हा सामनावीर ठरला. उद्या शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. कोल्हापुरात आज खंडपीठ कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खंडपीठाच्या मागणीसाठी 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीची बैठक आज बुधवारी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी निवड होणार आहे. या अनुषंगानं महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीनं 18 मे रोजी त्यांचा मुंबईत सत्कार होणार आहे. या सत्काराच्या कार्यक्रमाला कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या 6 जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं वकिलांनी उपस्थित राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणीचं निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील यांनी दिली. आज झालेल्या बैठकीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील वकील संघटनेच्या प्रतिनिधींनी 18 तारखेला होणाऱ्या बार कौन्सिल मार्फत होणाऱ्या माननीय नामदार भूषण गवई साहेबांच्या सत्कार समारंभासाठी जास्तीत जास्त संख्येने वकील हजर राहून त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचे ठरवलेले आहे आणि त्यासाठी 18 तारखेला जास्तीत जास्त वकील तिथे हजर राहणार आहेत. या बैठकीला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट महादेव अडगुळे, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट विवेक घाडगे, संग्राम देसाई, तुकाराम पाडेकर, मनोज पाटील, प्रमोद दाभाडे, संभाजीराव मोहिते यांच्यासह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यातील बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. गांजा सदृश अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या कागलच्या वैभव पाटील यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 1 किलो 631 ग्रॅम वजनाचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. 6 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमाराला कागलमधील जयसिंगराव पार्क परिसरात राहणारा वैभव पाटील हा संशयित कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात गांजा सदृश्य अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगानं या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार शेंडा पार्क ते इंदिरा सागर चौक मार्गावरून संशयित वैभव पाटील दुचाकीवरून जात होता. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडलं. त्याच्याकडून दुचाकीसह 1 किलो 631 ग्रॅम वजनाचा गांजा असा 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे, उपनिरीक्षक अपर्णा जाधव, सहाय्यक फौजदार विजय कोळी, पोलीस हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, सतीश बांबरे, अमर पाटील, प्रशांत पांडव, पोलीस नाईक संदीप माने, पोलीस कॉन्स्टेबल वैभव खोत, मोहन लगारे, निलेश नाझरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील अधिराज अनुराधा उद्धव अथणे या 11 वर्षीय स्केटिंगपटूनं सलग 103 मिनिटं लाठीकाठी फिरवत स्केटिंग करण्याचा विश्वविक्रम केलाय. रेड्याची टक्कर परिसरातील SK रोलर स्केटिंग ग्राउंडवर प्रशिक्षक सुहास कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये झाली आहे. 6 मे रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 103व्या स्मृतिदिनानिमित्त अधिराज अनुराधा उद्धव अथने या 5वीत शिकणाऱ्या 11 वर्षीय स्केटिंगपटूनं नॉनस्टॉप 103 मिनिटं लाठीकाठी फिरवत स्केटिंग विश्वविक्रम केलाय. या विश्वविक्रमामध्ये त्यानं स्क्वॉडमध्ये लाठीकाठी फिरवत आणि स्केटिंग करत 103 मिनिटांमध्ये स्केटिंग ट्रॅकवर 341 राऊंड मारून 31 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. अधिराजच्या या विश्वविक्रमाचं वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे परीक्षक पवन सोळंकी यांनी ऑनलाईन परीक्षण करत विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये झाल्याचं जाहीर केलं. याबाबतची माहिती प्रशिक्षक सुहास कारेकर यांनी दिली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या 103वी पुण्यतिथीनिमित्त
103 नॉनस्टॉप स्केटिंगवर लाटीकाठी करण्याचा भारतातील नवीन विक्रम हा आदिराज आत्ने याने केलेला आहे. त्याचं प्रॅक्टिस गेले 1.5 महिने आपण सकाळ संध्याकाळ स्केटिंग करत आहे. पहिल्यांदा त्यानं अर्धा तास 15 मिनटं अर्धा तास, नंतर 45 मिनटं आणि आज त्यानं 103 नॉनस्टॉप मिनिट स्केटिंग व लाठीकाठी करून हा भारतातील नवीन विक्रम केलेला आहे आणि याचे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यामध्ये नोंद झालेला आहे. अधिराज सध्या छत्रपती शाहू विद्यालयामधील CBSE इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेतोय. या विश्वविक्रमावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी स्केटिंग ट्रॅकवर भेट देऊन अधिराजला शुभेच्छा दिल्या. 3 मिनिटे स्केटिंग करत लाठीकाठी फिरवून तो रेकॉर्ड करतोय एक विशेष आहे. कारण आपण नेहमी पाहतोय स्केटिंग करताना मोकळ्या हाताने आपण सहसा करतोय, पण लाठी घेऊन हा करणारा पहिलाच मी बघतोय व्यक्ती. मला वाटतं, पण मी जास्त बघितलं नाही, परंतु अशा तऱ्हेने त्याचे उपक्रम निश्चित सर्वांना आदर्श ठरणार आहेत आणि अनेक मुलांना या विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उद्योजक महेश उत्तुरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते अधिराजला प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षिका नेहा मुरतेली, ज्योती यादव, तानाजी गुडाळे आदी उपस्थित होते. पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून आज भारतानं पाकव्याप्त काश्मीरबरोबरच पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले केले. भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर ही कारवाई दहशतवाद्यांपुरती सीमित असल्याचं सांगितलंय. याला पुढे जाऊन युद्धाचं स्वरूप प्राप्त झालं तर दोन्ही देशांवर त्याचे दूरगामी परिणाम होतील, असं ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी सांगितलं. निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करत पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला केला त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाकिस्तानची नाचक्की झाली. या दरम्यान भारताकडून नेमकं काय पाऊल उचललं जाणार याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान मध्यरात्री भारताच्या 3ही सैन्य दलांच्या समन्वयातून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ लक्ष्य करण्यात आले. या कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही भारतावर हल्ला करण्याचा इशारा देण्यात येतोय. यातून 2 देशांमध्ये युद्ध झालं तर त्याचे परिणाम दोन्ही देशांवर होतील आणि पाकिस्तानवर त्याचे अधिक परिणाम होतील, असं ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्रीराम पवार यांनी सांगितलंय. वाढल्याचे परिणाम भारत आणि पाकिस्तान या दोघांवर पण असतील. पाकिस्तानमध्ये जास्त असतील, कारण त्यांची आर्थिकदृष्ट्या बाजू कमकुवत आहे. लष्करीदृष्ट्या सुद्धा भारताचं लष्कर मनुष्यबळामध्ये, वेपन्समध्ये, हवाई दलामध्ये आणि विशेषतः नौदलामध्ये तर आपण खूपच भारताच्या पुढे आहोत. तर या सगळ्याचा विचार केला तर पाकिस्तानला युद्ध करणं तसं सोपं नाही, परवडणार नाही. कदाचित अप्रत्यक्षपणे चीन मदत करेल आणि पाकिस्तानला युद्ध झालं तर त्याच्यामध्ये संपूर्ण माघार घ्यावी लागणार नाही, अशा प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेल. असं असलं तरी भारतापुढे टिकावं लागणं पाकिस्तानचा सोपं नाही आहे, पण त्यामध्ये भारताचं पण डॅमेज निश्चितपणे होईल. मनुष्यबळाचा डॅमेज हा एक भाग असतो, पण आर्थिकदृष्ट्या खूप मोठा फटका कुठल्याही युद्धाचा असतो. जिंकलेल्या युद्धामध्ये सुद्धा जिंकणाऱ्या देशाचं खूप मोठं नुकसान झालं असतं, त्यातून पुढे यायला खूप वर्ष लागतात. या सगळ्याचा भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणामुळे दोन्ही देशांमधील थेट व्यापारी संबंध आता संपलेच आहेत. त्यामुळे युद्ध झालंच तर त्याचा व्यापारावर फारसा परिणाम होणार नसल्याचं पवार यांनी सांगितलं. म्हणजे प्रत्यक्ष काल कारवाई करायच्या आधीच आपण व्यापार थांबवलेला आहे. पाकिस्ताननं पण व्यापार थांबवायचे निर्णय घेतलेत. त्यामुळं आता व्यापार संपला आहे. भारत पाकिस्तानमध्ये डायरेक्ट व्यापार हा संपलेला आहे. त्यामुळे त्या व्यापार परिणाम होईल का, तो ऑलरेडी होईल. $14 बिलियन व्यापार आहे, तो कमी होईल. पण भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये पाकिस्तानचा व्यापार मुळातच अगदीच किरकोळ आहे. त्याचा भारताच्या व्यापारावर परिणाम होणार नाही, पण युद्ध झाल्यानंतर जो प्रचंड खर्च करावा लागतो आणि त्याचे म्हणून जे बाकीचे परिणाम असतात त्याचा एकूण अर्थकारणावर परिणाम होतो आणि तो मात्र निश्चितपणे प्रत्येकाला झळ देणारा परिणाम असू शकतो. तो परिणाम मोठा आहे. व्यापाराचा परिणाम भारताच्या दृष्टीनं खूप किरकोळ आहे. भारत पाकिस्तानचा एकूणच व्यापार अत्यंत मिनिस्कूल आहे, त्यामुळे त्याचा परिणाम फार होणार नाही. पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचं धाडस दाखवलंच तर त्याला चीनची मदत मिळेल अशी शक्यताही श्रीराम पवार यांनी वर्तवली आहे.
शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील दिशा निश्चित करण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून राज्यातील 12 जिल्ह्यातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांची उद्या गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे। या आंदोलनात सक्रिय असलेले लोकप्रतिनिधी, सर्व शेतकरी संघटनांचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं या ऑनलाईन बैठकीमध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलंय। कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरातल्या हॉटेल परख नजीक असलेल्या खादी ग्रामोद्योग संघाच्या मालकीच्या बंदिस्त असलेल्या रिकामी जागेत भंगार आराम बसेसना आज रात्री अचानक आग लागली। या 3 खाजगी आराम बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या। कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरातल्या हॉटेल परख नजीक खादी ग्रामोद्योग संघाच्या मालकीची बंदिस्त अशी रिकामी जागा आहे। या जागेमध्ये एका कोपऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून एका कंपनीच्या 3 गाड्या भंगार अवस्थेत लावलेल्या होत्या। आज मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या 3ही गाड्यांना अचानक आग लागली। या आगीनं पेट घेतल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरत होते। स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। यावेळी गाड्यांच्या नजीक असलेल्या झाडांच्या फांदींनी पेट घेतला। घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या तब्बल 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या आगीत 3ही बस जळून खाक झाल्या। आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही। पहलगाममधील भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतीय लष्करांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आर्थिक मदत पाठवून कोल्हापूरच्या एका वृद्ध दाम्पत्यानं देशासमोर आदर्श घालून दिलाय। डॉक्टर रामचंद्र पणदूरकर आणि हेमकिरण पणदूरकर या दाम्पत्यानं भारतीय राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी 5 लाख रुपयांची देणगी पाठवली आहे। पहलगामच्या भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर सर्व भारतीयांची मनं सुन्न झाली। सर्वांच्या मनावर या हल्ल्यानं खोलवर जखम झाली आहे। तर आज भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला करत पहलगामचा बदला घेतला। यामध्ये जसं सीमेवर आपले जवान प्राणपणानं लढत आहेत, त्याच जिद्दीनं त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम कोल्हापूरच्या एका वृद्ध दाम्पत्यानं केलंय। शिवाजी विद्यापीठाचे माजी भूगोल विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर रामचंद्र पणदूरकर आणि हेमकिरण पणदूरकर असं या दाम्पत्याचं नाव आहे। त्यांनी भारतीय लष्कराचं मनोधैर्य वाढवण्यासाठी 5 लाखांची देणगी पाठवली आहे। अंडर सेक्रेटरी फंड्स PMO साऊथ ब्लॉक नवी दिल्ली 11 या पत्त्यावर त्यांनी धनादेश पाठवलाय। त्यांच्या कन्या डॉक्टर रुपाली पणदूरकर यांचं 2012 साली निधन झालं होतं। मुलीच्या जाण्यानं एकाकी पडलेल्या दाम्पत्यानं सगळ्यांना आपलंसं करून समाजकार्याला सुरुवात केली। शिवाजी विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेअंतर्गत गरीब मुलींच्या अभ्यासिकेची सोय करण्यासाठी 60 लाखाची देणगी त्यांनी दिली होती। या देणगीतून दिवंगत कन्या डॉक्टर रुपाली पणदूरकर अभ्यासिका बांधण्यात आली। यासह अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी कन्येच्या स्मृतिप्रित्यर्थ देणग्या दिल्या आहेत। पहलगामवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं पाहून व्यथित झालेल्या हेमकिरण पणदूरकर यांनी आपण सुद्धा काहीतरी करावं म्हणून त्यांनी 5 लाखांचा मदत संरक्षण खात्यास केली आहे। पण याची बीजं मात्र लहानपणीच रुजली होती। 1962च्या युद्धात 12 वर्षाच्या असताना सुद्धा त्यांनी अशीच मदत केली होती। या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। 62 सालचं चीनचं युद्ध झालं, त्यावेळी मी 12 वर्षाची होते। त्यावेळी आमच्या गावामध्ये अतिशय गरिबी होती, खायला अन्न नव्हतं, म्हणजे आपल्याकडे पिकं होत नव्हती, काय नव्हती। त्यावेळी सरकारने आवाहन केलं की तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही द्या। त्यावेळी आम्ही, माझ्या मोठ्या बहिणी, माझी आई, आमची आई विधवा होती, पण तिने आपलं मंगळसूत्र ते आठवण म्हणून ठेवलं होतं। ते मंगळसूत्रसुद्धा तिने, माझ्या मोठ्या बहिणीने कुठे गळ्यात चेन असेल तर, माझ्याकडे तर काय फक्त कानातले होते, ते त्यावेळी आम्ही लष्करासाठी दान केलं होतं सरकारच्या आवाहनाला। तर हे लहानपणापासून माझे वडील छोटेसे स्वातंत्र्य सैनिक होते, म्हणजे मोठ्या बहिणी, भाऊसुद्धा लहान स्वातंत्र्य लढ्यात वगैरे प्रभात फेरी काढणं वगैरे अशा गोष्टींमध्ये भाग घ्यायचे। त्यामुळे हे संस्कार लहानपणापासून माझ्यावर आईवडिलांमुळे झालेले आहेत। त्यामुळे मी ठरवलं आता की हे ज्यावेळी आता
भारत पाकिस्तानाचं जे चाललेलं आहे जे काय अतिरेक्यांचा धिंगाणा, त्यामुळे आपण काहीतरी सरकारला मदत करावी. आपली तरुण मुलं मरताय, त्यांची मुलं बाळं लहान आहेत, त्यांच्यासाठी मदत करावी. म्हणून मी ठरवलं की आपण माझ्या बचतीतून मी स्वतः त्या सैनिकांसाठी काहीतरी करावं, म्हणून मी हे 5 लाख रुपये दिले. या त्यांच्या कृतीतून त्यांनी आपल्या देशाप्रती असणारी देशभक्ती आणि कर्तव्य याची जाणीव सगळ्यांना करून दिली आहे. देश ज्यावेळी संकटात असतो अशा काळात ज्याला जे जमेल ती मदत करणं गरजेचं असतं. सध्या पाकिस्तानसोबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या या काळात या दाम्पत्याची मदत ही भारत सरकारसाठी अनमोल आहे. अशीच मदत आपणही करावी असं आवाहन रामचंद्र पणदूरकर यांनी केलंय. मी जे काही किंवा माझ्या पत्नीने जे काही 5 लाख रुपये दिले ते तेवढे पुरेसे नाहीत, हेही मला माहीत आहे. आपल्या देशाला, आपल्या लष्कराला पाठिंबा देणे हे आपण भारताचे नागरिक असल्यामुळे कर्तव्य आहे. आणि म्हणून मी या निवेदनाद्वारे असे सांगतो आहे की प्रत्येक नागरिकाने खारीचा वाटा का होईना उचलावा आणि भारतीय संरक्षण निधीला आपल्याकडे जे काही असेल त्यातलं थोडंसं का होईना देऊन आपल्या लष्कराचं आणि आपल्या भारत देशाचे हात बळकट करण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे, ती तुम्ही पार पाडावी एवढंच आवाहन मी आपणास करीत आहे. आज या एकाकी दाम्पत्याला क्षणभराच्या विरंगुळ्यासाठी प्राध्यापक डॉक्टर संभाजी शिंदे, प्राध्यापक विजय गावडे, प्राध्यापक गणेश शिंदे, ॲडव्होकेट अमोल रणशिंगे, ॲडव्होकेट रवी रेडेकर आदींचा सहवास लाभतोय. आजच्या कृतीतून त्यांनी भारतीय म्हणून आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे हे अधोरेखित केलं. त्याचबरोबर सर्वांपुढं मोठा आदर्श ठेवलाय. कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर. राधानगरी तालुक्यातील सुळंबी इथलं ग्रामदैवत रामलिंग मंदिराचा जीर्णोद्धार यावर्षी लोकवर्गणीतून करण्यात आलाय. हे मंदिर अयोध्येतील रामेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीत उभारण्यात आलंय. मंदिर पाहण्यासाठी जिल्ह्यातून रामभक्त गर्दी करत असून आज कलशागमन आणि ध्वजारोहण भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आलं. ग्रामस्थांनी 7 नद्यांचं कलशातून पाणी आणलं होतं. मंदिर पालखीच्या चबुतऱ्याजवळ ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी सरपंच सुरेखा गुरव, मंगेश भेंडे, अभिजित पाणारी, व्ही.टी. जाधव, लहू जरग, स्वप्नील जरग, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या 2533व्या जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. 12 मेपर्यंत हा उत्सव चालणार आहे. यानिमित्त आठवडाभर पीठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. आज सकाळी अभिषेक, दशोपनिषद वाचन आणि गीताभाष्य झाल्यानंतर दुपारी जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारताच्या 3ही सैन्य दलांनी समन्वयातून उद्ध्वस्त केले पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे तळ. ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानसह जगाला झालं भारतीय लष्करी सामर्थ्याचं दर्शन. पाक विरोधात लढण्यासाठी आम्ही सुद्धा तयार. कोल्हापुरातील माजी सैनिकांच्या भावना. सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी ऑपरेशन सिंदूरचं स्वागत करत सैन्य दलाचं केलं तोंड भरून कौतुक. कोल्हापुरातील पाटबंधारे कार्यालयातील लेट लतीफांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखलं. काही काळ तणाव. भारतीय लष्कराचं मनोधैर्य वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय संरक्षण निधीला दिली 5 लाखांची देणगी. कोल्हापुरातील डॉक्टर रामचंद्र आणि हेमकिरण पणदूरकर दाम्पत्याच्या दातृत्वाला सलाम. खासदार धनंजय महाडिकांची सत्ता असलेला भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाला सभासद आणि कामगारांचा तीव्र विरोध. सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका. आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची उद्या गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन बैठक. बैठकीत ठरणार आंदोलनाची पुढील दिशा.
बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.